4 फूट पाणी, नागरिकांचे मोठे हाल। पावसासंदर्भातल्या आणखी काही टॉप 9 बातम्या बघूयात। परभणीच्या सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी शिवारामध्ये मुसळधार पाऊस, तर नदी नाल्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे मोठं नुकसान। रत्नागिरीच्या मांडवी समुद्रामध्ये 4.5 मीटर उंच लाटा उसळल्या। किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जोंधळ्या मारुती मंदिराला समुद्राचं पाणी लागलं। जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस, शेतात पाणी साचल्यामुळे पिकं पाण्याखाली। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणातनं 1442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या पिंपरी सरद गावाजवळ उतावळी नदीला महिनाभरात 2दा पूर। नदीकाठच्या शेतीचं यामुळे नुकसान। नदीकाठचे शेतकरी हतबल, मदत करण्याचीही मागणी। ठाण्याच्या शहापूरमध्ये सतत जोरदार पाऊस। भातसा धरण 85% भरल्यामुळे पाणी पातळीत वाढ। आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करून धरणातनं पाणी सोडलं। परभणीमध्ये जोरदार पावसानंतर खरीप पिकांना जीवनदान। दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकरी समाधानी। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहू लागली। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालपासून पावसाची जोरदार हजेरी। महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचं अखेर सोलापुरात जोरदार आगमन। शेतकऱ्यांना यामुळे दिलासा। एक महत्वाची बातमी। हिंदू सेनेच्या संत युवराज महाराजांनी साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले। साईबाबांची मूर्ती हटवा अशी मागणी त्यांनी केली असून संत युवराज महाराजांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण झालाय। साईबाबा संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आप लोगों से एक निवेदन करूंगा, आग्रह करूंगा। मैं हिंदू सेना का राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते से संत युवराज इस बात की घोषणा कर रहा हूं, जुलाई के अंतर्गत में जुलाई के भीतर ये जितनी भी मूर्तियां हैं साईं की हटा दी जाएं और नदी में नहीं, इन्हें गंदे नाले में प्रभावित कर दें, हथौड़ों से तोड़ दें अच्छी प्रकार से। अभी फरीदाबाद में हमने शुरुआत कर दी है। हर मंदिर से ये मूर्तियां हटाई जाएंगी। मैं मंदिर के ट्रस्टियों से कहूंगा, आप पहले तो इन मूर्तियों को हटा दीजिए और नहीं हटाओगे तो हम जबरदस्ती हटाएंगे, ध्यान रखें। उत्तर प्रदेश मधील कोणीतरी युवराज संत नावाचा ग्रस्त आहे। या ग्रस्ताने साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटवण्यात यावी मागणी केली आहे आणि जर त्या केलं नाही तर त्यांनी काही अपशब्द वापरलेत आणि त्यांनी सांगितले की तुम्ही माझा हा नंबर घ्या, व्हॉट्सअप नंबर, आणि त्यावर तुम्ही मला फोन करा किंवा माझ्यावर गुन्हा दाखल करा। तर त्यांची ही इच्छा आपण शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांच्या वतीने पूर्ण करणार आहोत। त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला साईबाबा संस्थांच्या वतीने FIR दाखल करण्यात आला आहे। इथे एक छोटासा ब्रेक, पाहत रहा TV9 मराठी।